नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण जे सक्सेस अकॅडमीच्या मानवी संसाधन विकास आणि मानवी हक्क या विषयाची जी लेक्चर सिरीज सुरू केली आहे, त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण 2 टॉपिक पूर्ण केले आहेत. त्यातील पहिला म्हणजे भारतातील मानवी संसाधन विकास आणि दुसरा म्हणजे शिक्षण. आज आपण तिसरा टॉपिक सुरू करत आहोत. टॉपिक सुरू करण्याच्या आधी आपण जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला. आणि जर तुमचे मित्र वगैरे असतील राज्यसेवा मेन्सचा मुख्यचा अभ्यास करत असतील तर त्यांना या चॅनलची लिंक शेअर करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा या चॅनलची लिंक शेअर करा, ज्यामुळे जास्त विद्यार्थ्यांना फायदा होईल. यामध्ये आपण पूर्ण कोर्स कवर करणार आहोत, पूर्ण पुस्तक संपवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर आज आपण टॉपिक नंबर 3 म्हणजेच व्यावसायिक शिक्षण याची सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघणार आहोत तर यातील महत्त्वाचे मुद्दे कोणते तर कौशल्य विकासाची धोरणे, त्याचबरोबर शालेय स्तरावरील व्यावसायिक शिक्षण आणि कोणकोणत्या योजना व्यावसायिक शिक्षणासाठी सरकारने अवलंबल्या, त्याचबरोबर आपण बाह्यमतीपासून कोणकोणते प्रकल्प सुरू केले याचा आपण आजच्या लेक्चरमध्ये आढावा घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप याबद्दलची माहिती बघा. तर याची स्थापना विभाग म्हणून सुरुवातीला झाली होती. विभाग म्हणून सुरुवातीला कधी स्थापना झाली तर 31 जुलै 2014ला डिपार्टमेंट ऑफ स्किल डेव्हलपमेंट आणि एंटरप्रेन्योरशिप अशी या विभागाची स्थापना झाली होती. तर त्याला 10 नोव्हेंबर 2014 रोजी मंत्रालयाचा दर्जा देण्यात आला. मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट आणि एंटरप्रेन्योरशिप याची स्थापना 10 नोव्हेंबर 2014 पासून स्वतंत्ररित्या मंत्रालय म्हणून झाली. तर आपण सुरुवातीला कौशल्य विकासाची धोरणे बघूया. कौशल्य विकासाच्या धोरणामध्ये पहिलं धोरण कधीचं आहे तर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट पॉलिसी याची घोषणा 2009ला झाली होती. पहिलं कौशल्य विकासाचं धोरण कोणतं तर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट पॉलिसी 2009 सालाचं. याचा उद्देश काय होता तर 2022 सालापर्यंत 500 दशलक्ष लोकांना कौशल्य प्रदान करणे. 2009च्या कौशल्य विकास धोरणाचा उद्देश काय होता तर 2022पर्यंत 500 दशलक्ष लोकांना कौशल्य प्रदान करणे. यासाठी काय काय सोयी सुविधा पुरवल्या जाणार होत्या तर कौशल्य विकास शिक्षणाच्या सोयी सर्वांपर्यंत पोहोचवाव्यात, त्याचबरोबर ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असणारे कौशल्य पुरवणे, यासाठी जीवनाच्या अनेक टप्प्यावर प्रशिक्षण देणे या तरतुदी यामध्ये अंतर्भूत होत्या. त्याचबरोबर तिसरी तरतूद काय होती तर कौशल्य ज्ञानात गुणवत्ता राखणे. चौथी तरतूद होती शालेय शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणावर भर देणे. पाचवी तरतूद होती उपलब्ध असलेल्या व्यावसायिक शिक्षण संस्थांचे बळकटीकरण करणे. तर या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी कोणती संघटना किंवा परिषद स्थापन केली जाणार होती तर राष्ट्रीय कौशल्य परिषद ही या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी स्थापन केली जाणार होती. याचे अध्यक्ष कोण असणार होते तर पंतप्रधान या नॅशनल काउन्सिल ऑफ स्किल डेव्हलपमेंट या परिषदेचे अध्यक्ष असतील अशी तरतूद यामध्ये करण्यात आली होती. तर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट पॉलिसी 2009 सालची याचा उद्देश काय होता तर 2022 सालापर्यंत 500 दशलक्ष लोकांना कौशल्य प्रदान करणे आणि या सर्व तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद स्थापन केली जाणार होती. त्याचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतील अशी या धोरणामध्ये तरतूद होती. तर आता पुढची पॉलिसी कधीची आहे तर पुढची पॉलिसी 2015 साली घोषित करण्यात आली. याचं नाव काय तर नॅशनल पॉलिसी फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप 2015 सालची. पहिली पॉलिसी 2009 सालची. तर याच्या तरतुदी बघण्याआधी आपण सुरुवातीला हे बघूया की भारतात 15 ते 59 वर्ष वयोगटातील लोकसंख्या किती आहे तर 62% इतकी लोकसंख्या, म्हणजे कार्यकारी गटातील लोकसंख्या भारतामध्ये 15 ते 59 वयोगटातील कार्यकारी लोकसंख्या 65% आहे. तर 25 वर्षाखालील लोकांची टक्केवारी किती आहे तर 54% इतकी 25 वर्षाखालील लोकांची टक्केवारी. भारतातील कामगारापैकी कौशल्य प्रशिक्षण घेतलेले कामगार किती आहे तर 5% कामगार हे यांना कौशल्य प्राप्त आहे. म्हणजे 62% जी कार्यशील लोकसंख्या आहे त्याच्यातील फक्त 5% लोकांना कौशल्य प्रशिक्षण प्राप्त आहे. तर हेच प्रमाण ब्रिटन किंवा इतर देशांमध्ये किती आहे तर ब्रिटनमध्ये 63% लोकांना कौशल्य प्रदान आहे, जर्मनीमध्ये 75%, अमेरिकेमध्ये 52%, जपानमध्ये 80% आणि दक्षिण कोरियामध्ये 96% लोकांना कौशल्य प्रशिक्षण पूर्ण किंवा त्यांना पुरवलं गेलेलं आहे. तर या अंतर्गत कोणत्या तरतुदी करण्यात आल्या होत्या तर जी 2015 सालची पॉलिसी होती नॅशनल पॉलिसी फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप, यांच्या अंतर्गत कोणत्या तरतुदी होत्या तर 9वी पासून पुढील शालेय शिक्षणात व्यावसायिक प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येतील. यासाठी पुढील 5 वर्षात 25% शाळा संलग्न करण्यात येतील. म्हणजे 9वी पासून पुढे शालेय शिक्षणात व्यावसायिक प्रशिक्षण सुरू करण्यात येतील आणि येत्या 5 वर्षात 25% शाळा या व्यावसायिक शिक्षणाशी संलग्न करण्यात येतील. पुढची
मिशन कोणतं आहे तर पुढचं मिशन आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन 2015 सालचं. पॉलिसी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप पॉलिसी 2015 सालची दुसरी आणि त्याच्या आधीची 2009 सालाची. तर याची सुरुवात कधी झाली तर या मिशनची नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन जे 2015ला घोषित करण्यात आलं होतं ते 15 जुलै 2015 रोजी सुरू करण्यात आलं. तर 15 जुलैच का तर 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन असतो, त्यामुळे त्याच दिवशी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन घोषित करण्यात आलं. 15 जुलै 2015 सालापासून जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जाऊ लागला. म्हणजे पहिला जागतिक युवा कौशल्य दिन कधी होता तर 15 जुलै 2015 सालापासून. त्यानंतर दरवर्षी 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. तर यामध्ये कोणत्या 7 उपअभियानांचा समावेश होता तर यामध्ये पहिला इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, कन्व्हर्जन्स, ट्रेनर्स, ओव्हरसीज एम्प्लॉयमेंट, सस्टेनेबल लिव्हलीहूड आणि लिव्हरेजिंग पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर या 7 उपअभियानांचा समावेश नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशनमध्ये होता. तर या मिशनचा उद्देश काय होता तर 2022पर्यंत 300 दशलक्ष व्यक्तींना प्रशिक्षण पुरवणे हा नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशनचा उद्देश होता. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशनचा उद्देश काय होता तर 2022पर्यंत 300 दशलक्ष व्यक्तींना प्रशिक्षण पुरवणे. तर 2009च्या पॉलिसीचा म्हणजे धोरणाचा उद्देश काय होता तर 2022पर्यंत 500 दशलक्ष लोकांना कौशल्य प्रदान करणे. म्हणजे 2009 साली 500 दशलक्ष लोकांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं, परंतु 2015च्या मिशननुसार 300 दशलक्ष व्यक्तींना प्रशिक्षण पुरवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. आता आपण कोणत्या समित्या स्थापन करण्यात आल्या की शालेय स्तरावरील व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार किंवा त्याच्यामध्ये पुरवण्यासाठी व्यावसायिक शिक्षण विद्यार्थ्यांना पुरवण्यासाठी कोणत्या समित्या स्थापन करण्यात आल्या आणि त्यांनी कोणकोणत्या शिफारस केल्या त्याचा आपण आढावा घेऊया. त्यातील पहिली समिती 1952 स्थापन करण्यात आलेली डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार आयोग. हाच माध्यमिक शिक्षण आयोग म्हणून ओळखला जातो, जो 1952 स्थापन करण्यात आला होता. यांनी काही शिफारसी केल्या तर माध्यमिक शिक्षण स्तरावर व्यावसायिक शिक्षणाची गरज या आयोगाने नमूद केली. पुस्तकी ज्ञानाबरोबर शेती, तंत्रज्ञान, व्यावसायिक अशा कोर्सेसवर जास्त भर देण्यात यावा अशी शिफारस मुदलियार आयोगाने केली, ज्याची स्थापना 1952ला माध्यमिक शिक्षण आयोग म्हणून करण्यात आली होती. आता पुढचा आयोग आहे ईश्वरभाई पटेल शिक्षणासंबंधी रिव्ह्यू कमिटी. शिक्षणासंबंधी रिव्ह्यू कमिटी कोणाची होती तर ईश्वरभाई पटेल यांची स्थापना कधी झाली होती तर 1977ला. यांनी काही शिफारसी केल्या तर शालेय अभ्यासक्रमात सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क म्हणजेच SUPWचा समावेश करण्यात यावा. यामध्ये कोणकोणते उपक्रम किंवा विषय शिकवले जावेत तर यामध्ये बागकाम, पाककला, रंगकामे, सुतारकाम इत्यादी अनेक विषयांचा समावेश असावा आणि मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे त्यापैकी एक विषय अभ्यासक्रमात स्वीकारण्याची मुभा असावी. SUPW म्हणजे सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क हा विषय 9वीपासून पुढील वर्गांसाठी असावा. यामुळे मुलांना गटातून काम करणे तसेच स्वतःच्या छंदातून काही उपयुक्त वस्तू बनवणे ही उद्दिष्टे साध्य होतील. हा कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला तर 1978 सालापासून SUPW म्हणजे सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. याची शिफारस 1977च्या ईश्वरभाई पटेल कमिटीने केली होती. 1986 साली राष्ट्रीय शिक्षण धोरण स्वीकारले गेले. त्यात व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात आला होता. यासाठी 1988 पासून +2 स्तरावरील माध्यमिक शिक्षणाचा व्यावसायिकरणाची योजना सुरू केली गेली. आता आपण 2011 सालची व्यावसायिक शिक्षण समिती बघूया. त्याच्या आधी ईश्वरभाई पटेल समितीची स्थापना 1977ला झाली होती. त्यांनी सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्कचा समावेश करण्याची शिफारस केली. 9वीपासून पुढील वर्गासाठी SUPW चा समावेश करण्याची शिफारस केली. हा कार्यक्रम 1978 सालापासून स्वीकारण्यात आला. तर आपण आता 2011 सालची व्यावसायिक शिक्षण समिती बघूया. व्यावसायिक शिक्षण समिती याचे अध्यक्ष कोण होत्या तर स्वाती मुजुमदार या 2011 साली स्थापन करण्यात आलेल्या व्यावसायिक शिक्षण समितीच्या अध्यक्ष होत्या. यांनी काही शिफारसी केल्या तर CBSEच्या धर्तीवर 9वी आणि 10वीच्या इयत्तेत व्यावसायिक शिक्षण हा पर्यायी विषय म्हणून सुरू करावा अशी शिफारस स्वाती मुजुमदार समितीने केली. त्याचबरोबर व्यावसायिक विद्यापीठाची स्थापना करून व्यवसाय शिक्षणात पदवी स्तरावरील कोर्सेसची सुरुवात करावी ही सुद्धा शिफारस स्वाती मुजुमदार समितीने केली. त्याचबरोबर त्यांनी सर्व स्तरावर व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षणाचे नियोजन, नियमन, प्रवर्तन, विकास आणि प्रमाणीकरणासाठी एक वैधानिक स्वरूपाची संस्था स्थापन करण्यात यावी अशी शिफारस स्वाती मुजुमदार समितीने केली. याची स्थापना कधी झाली होती तर 2011ला व्यावसायिक शिक्षण समिती म्हणून स्वाती मुजुमदार समितीची स्थापना झाली होती. आता आपण कोणकोणत्या योजना व्यावसायिक शिक्षणाच्या प्रसारासाठी किंवा व्यावसायिक शिक्षणाला पाठबळ देण्यासाठी कोणकोणत्या योजना सरकारने सुरू केल्या त्या बघूया. तर पहिली योजना आहे स्कीम ऑफ ओकेशनलायझेशन ऑफ सेकंडरी एज्युकेशन ॲट +2 लेवल.
स्कीम ऑफ व्होकेशनलायझेशन ऑफ सेकंडरी एज्युकेशन ॲट +2 लेवल. याची सुरुवात कधी झाली तर 1988ला या योजनेची सुरुवात झाली. याची पुनर्रचना कधी करण्यात आली तर 1992-93ला याच्यामध्ये दुरुस्त्या करून ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली. तर याचा उद्देश म्हणजे कशासाठी योजना सुरू केली गेली होती तर प्रशिक्षित मानवी बळाची उपलब्धता वाढवण्यासाठी या योजनेची सुरुवात केली गेली होती. यासाठी केंद्राकडून राज्यांना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व प्रकारची मदत मिळते. तसेच गैरसरकारी संघटनांना सुद्धा काही विशिष्ट कोर्सेस उपलब्ध करून दिले जातात. यात विविध विषयांचा समावेश आहे. कोणकोणत्या विषयांचा समावेश आहे तर त्यामध्ये कृषी, व्यवसाय व वाणिज्य, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, आरोग्य, पॅरामेडिकल, गृह विज्ञान, ह्युमॅनिटीज सायन्स व विज्ञान या सर्व विषयांचा समावेश स्कीम ऑफ व्होकेशनलायझेशन ऑफ सेकंडरी एज्युकेशन ॲट +2 लेवल ज्याची सुरुवात 1988ला झाली होती आणि पुनर्रचना 1992-93ला झाली होती, जी ही योजना प्रशिक्षित मानवी बळाची उपलब्धता वाढवण्यासाठी सुरू करण्यात आली होती. आता पुढचा कार्यक्रम आहे किंवा पुढची योजना आहे निम्न माध्यमिक स्तरावरील पूर्व व्यावसायिक शिक्षण. निम्न माध्यमिक स्तरावरील पूर्व व्यावसायिक शिक्षण याची सुरुवात कधी झाली तर 1993-94ला झाली. याच्या अंतर्गत काय तरतुदी होत्या तर 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांना बाजारयोग्य कौशल्याबाबत प्रशिक्षण देणे हा या योजनेचा उद्दिष्ट होता. 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना बाजारयोग्य कौशल्याबाबत प्रशिक्षण देणे हा निम्न माध्यमिक स्तरावरील पूर्व व्यावसायिक शिक्षण या योजनेचा उद्देश होता, ज्याची सुरुवात 1993-94ला झाली होती. याचबरोबर शिक्षणातील व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे तसेच उच्च माध्यमिक स्तरावरील व्यावसायिक कोर्सेसची निवड करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणे हा सुद्धा हेतू या योजनेचा होता. आता पुढची मोहीम आहे कौशल्य विकासासाठी समन्वित कृती अंतर्गत तंत्र निकेतनावरची उपमोहीम म्हणजे सबमिशन ऑन पॉलिटेक्निक्स अंडर कोऑर्डिनेटेड ॲक्शन फॉर स्किल डेव्हलपमेंट ची सुरुवात झाली तर डिसेंबर 2008मध्ये कौशल्य विकासासाठी समन्वित कृती अंतर्गत तंत्र निकेतनावरची उपमोहीम सुरू झाली. याचा उद्देश काय होता तर देशाच्या सर्व भागात 1000 नवीन तंत्र निकेतन संस्थांची सुरुवात करणे हा याचा उद्देश होता. तर या ज्या 1000 संस्था होत्या त्यातील 300 तंत्रनिकेतन संस्था या सरकारी खर्चाने तसेच 300 तंत्रनिकेतन संस्था या सरकारी खाजगी खर्चाने आणि उरलेल्या 400 तंत्रनिकेतन संस्था संपूर्ण खाजगी खर्चाने उभारल्या जाणार होत्या. ज्या 1000 संस्था उभारल्या जाणार होत्या त्यातील 300 सरकारी प्लस खाजगी खर्चाने आणि उरलेल्या 400 ह्या पूर्णतः खाजगी खर्चाने उभारल्या जाणार होत्या. याची सुरुवात डिसेंबर 2008ला करण्यात आली होती. तर पुढची योजना कोणती आहे तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणात व्यावसायिक शिक्षणाच्या समावेशाची योजना. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणात व्यावसायिक शिक्षणाच्या समावेशाची योजना म्हणजेच व्होकेशनलायझेशन ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन याची सुरुवात कधी झाली तर 2014मध्ये या योजनेची सुरुवात झाली. ही योजना 12व्या पंचवार्षिक योजनेत राबवली गेली. वर्षाला या योजनेचं उद्दिष्ट काय होतं तर वर्षाला 2 लाख मुलांचे प्रशिक्षण घेण्याचे उद्दिष्ट असून याद्वारे शिक्षित आणि रोजगारीत लोकांमधील दरी कमी करणे तसेच उच्च शिक्षणावरील ताण कमी करणे ही या योजनेची उद्दिष्ट होती. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रात आवश्यक असलेल्या कोर्सेसची उपलब्धता वाढवण्याचे उद्दिष्ट या योजनेमध्ये ठेवण्यात आले होते. ही योजना 2011 साली सुरू करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शिक्षणात व्यवसाय या योजनेची पुनर्रचना करून सुरू करण्यात आली होती. म्हणजे 2011 साली उच्च माध्यमिक शिक्षणात व्यवसाय ही योजना सुरू करण्यात आली होती. त्याची पुनर्रचना करून 2014 साली माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणात व्यवसाय शिक्षणाच्या समावेशीची योजना या नावाने ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली. तर 5वी मोहीम काय योजना काय आहे तर नॅशनल व्होकेशनल एज्युकेशन क्वालिफिकेशन्स फ्रेमवर्क म्हणजेच NVEQF ही किती सालची आहे तर सप्टेंबर 2012 साली ही योजना सुरू करण्यात आली. याची सुरुवात हरियाणापासून झाली. ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच AICTE मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट यांनी याचा आराखडा बनवला. AICTE आणि MHRD यांनी याचा आराखडा बनवला असून इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक तसेच इतर महाविद्यालयांमध्ये 2012-13 पासून याची अंमलबजावणी सुरू आहे. हे एक सेक्टर स्पेसिफिक कार्यक्रम असून त्याच्यामध्ये 7 वेगवेगळ्या स्तराची प्रमाणपत्रे देण्यात येतात. या कार्यक्रमांतर्गत म्हणजेच नॅशनल व्होकेशनल एज्युकेशन क्वालिफिकेशन्स फ्रेमवर्क अंतर्गत वेगवेगळी प्रमाणपत्रे देण्यात येतात. ती कोणकोणती तर 7 वेगवेगळ्या स्तराची प्रमाणपत्रे दिली जातात. हा एक सेक्टर स्पेसिफिक कार्यक्रम आहे. यात कोणकोणते सेक्टर समाविष्ट आहेत तर IT, मीडिया, एंटरटेनमेंट, टेलिकम्युनिकेशन्स, मोबाईल कम्युनिकेशन्स, ॲटोमोबाईल, कन्स्ट्रक्शन, रिटेल, फूड प्रोसेसिंग, टुरिझम, हॉटेल्स, ज्वेलरी, डिझाईन अँड फॅशन ही सेक्टर या कार्यक्रमांतर्गत समाविष्ट आहेत.
तर प्रमाणाचा स्तर प्रमाणपत्र जे 7 प्रमाणपत्र दिले जाणार त्यातील 5 स्तर असेल तर तुम्हाला डिप्लोमासाठी प्रवेश घेता येईल आणि तसेच 7व्या स्तराचे तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला डिग्रीसाठी प्रवेश मिळू शकेल. एक मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झिट सिस्टीम आहे. 9वीचा विद्यार्थी प्रमाणपत्र 1 साठी सुरुवात करू शकतो. म्हणजे जी 7 स्तरांची प्रमाणपत्र आहेत त्यातील पहिल्या स्तराचं प्रमाणपत्र हे 9वीचा विद्यार्थी सुरू करू शकतो. 9वीपासून याची सुरुवात होते. प्रत्येक प्रमाणपत्र स्तर प्रतिवर्षी 1000 तासांचा असतो. म्हणजे एक प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी प्रतिवर्षी 1000 तासांचा अभ्यास किंवा प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो प्राप्त होतो. नॅशनल व्होकेशनल एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क 2012 साली सुरू करण्यात आलं. सुरुवातीची हरियाणापासून झाली होती. हा AICTE आणि MHRD अंतर्गत राबवला जाणारा कार्यक्रम आहे. आता आपण बाह्य मदतीपासून कोणकोणते प्रकल्प सुरू केले ते बघूया. त्यातील पहिला प्रकल्प आहे तांत्रिक शिक्षण गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम म्हणजे टेक्निकल एज्युकेशन क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम TEQIP. टेक्यूप म्हणजे तांत्रिक शिक्षण गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम टेक्निकल एज्युकेशन क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम. याची सुरुवात डिसेंबर 2002ला झाली. हा कार्यक्रम एकूण 2 ते 3 टप्प्यात 10 ते 12 वर्षांसाठी बनवला गेला होता. यासाठी अर्थसहाय्य कोणी दिलं तर अर्थसहाय्य याला जागतिक बँकेने दिलं. यामध्ये निधीची विभागणी कशी होती तर सर्वसामान्य राज्यांसाठी म्हणजे ईशान्येकडील राज्य सोडून केंद्राचा वाटा 75% होता तर राज्याचा वाटा 25% होता. सध्या सुरू असलेल्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्याने त्यांच्यातील तंत्रशिक्षणाची गुणवत्ता राखणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. हा कार्यक्रम 2 फेजेसमध्ये राबवण्यात आला. पहिली फेज याची सुरुवात 2003 साली पहिल्या फेजला सुरू झाली होती आणि हा टप्पा 2009ला पहिला टप्पा संपला. 2003 ते 2009 दरम्यान पहिला टप्पा राबवला गेला. या कार्यक्रमाची सुरुवात डिसेंबर 2002ला झाली होती. पहिला टप्पा 2003 ते 2009 दरम्यान राबवला गेला. यासाठी 1389 कोटी रुपयांचं जागतिक बँकेकडून सहाय्य लाभलं होतं. दुसरा टप्पा कधी सुरुवात झाला तर 2010-11ला हा दुसरा टप्पा सुरू झाला. हा दुसरा टप्पा 4 वर्ष कालावधीचा होता. या दुसऱ्या फेजसाठी जागतिक बँकेकडून 2340 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य लाभलं होतं. या अंतर्गत 200 संस्थांच्या तंत्र शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि प्रणाली सुधारणे हे उद्दिष्ट फेज 2 अंतर्गत ठेवण्यात आलं होतं. तर तिसरा प्रोजेक्ट आहे टेक्निकल एज्युकेशन प्रोजेक्ट 3 TEQ3. टेक्निशियन एज्युकेशन 1 आणि 2 जे पहिले 2 फेजेस होते त्याच्या यशस्वी पूर्णतेनंतर हा TEQ3 कार्यक्रम सुरू करण्यात आला. यासाठी जागतिक बँकेचा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. तंत्रनिकेतन पॉलिटेक्निक्सच्या अपग्रेडेशनसाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला. टेक्निकल पॉलिटिशियनच्या अपग्रेडेशनसाठी हा प्रोजेक्ट अंदमान निकोबार बेट, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा यातच राबवण्यात आला. जो टेक्निशियन एज्युकेशन प्रोजेक्ट 3 हा होता तो दुर्गम भागामध्ये म्हणजेच अंदमान निकोबार बेट, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा या भागातच राबवण्यात आला. हा जागतिक बँकेचा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. याच्या अंतर्गत कोणत्या गोष्टीवर भर देण्यात आला होता तर कॅपॅसिटी एक्सपान्शन, क्वालिटी एन्हान्समेंट आणि इफिशियन्सी इम्प्रूव्हमेंट या गोष्टींवर या अंतर्गत भर देण्यात आला होता. हा प्रकल्प 21 तंत्रनिकेतनामध्ये राबवला गेला ज्यात 9 नवीन तंत्रनिकेतन उभारण्यात आल्या होत्या. पुढची कार्यक्रम आहे कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग. हा कार्यक्रम काय आहे तर कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग म्हणजेच COL ही संस्था काय आहे तर याची स्थापना 1988ला झाली होती. कशासाठी स्थापना केली गेली होती तर शिक्षणाचा विकास, ज्ञानाचे देवाणघेवाण तसेच संसाधने व तंत्रज्ञानाचे देवाणघेवाण होण्यासाठी ही संस्था स्थापन केली गेली होती. COL ही एक विकसनशील राष्ट्रासाठी गुणवत्ता शिक्षण आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देणारी एक संस्था आहे. याचं मुख्यालय कुठे आहे तर व्हॅनकूव्हर, कॅनडामधील व्हॅनकूव्हर येथे COL म्हणजेच कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग या संघटनेचं मुख्यालय आहे. ही जगातील एकमेव संघटना आहे की जी मुक्त शिक्षण पद्धती किंवा दूरस्थ शिक्षणास प्रोत्साहन देते. ही एकच राष्ट्रकुल एजन्सी आहे की जिचे मुख्यालय ब्रिटनच्या बाहेर आहे. म्हणजे एक राष्ट्रकुल संघटनेची एजन्सी आहे ज्याचं मुख्यालय कॅनडामधील व्हॅनकूव्हर येथे. इंग्लंड व कॅनडानंतर भारत 3 क्रमांकाचा निधी देणारा देश आहे. म्हणजे या संस्थेसाठी निधी देणाऱ्यांमध्ये इंग्लंड आणि कॅनडा पहिल्या 2 नंबरला आणि 3ऱ्या नंबरला भारत या संस्थेसाठी निधी देतो. तर याचे मीडिया एज्युकेशनल मीडिया सेंटर फॉर एशिया हे कुठं आहे तर नवी दिल्लीमध्ये. COL कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग या संस्थेचं एशियासाठीचं एज्युकेशनल मीडिया सेंटर कुठं आहे तर न्यू दिल्लीमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. तुमच्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपल्या चॅनलला सपोर्ट करा जेणेकरून जास्त व्हिडिओ अपलोड करता येतील आपण. धन्यवाद.